Hello and welcome to the new video session of Standard 6. We will start lesson number 6, Importance of Oceans, in this video session. In the previous standard, we have studied the lithosphere and hydrosphere on the earth, the proportion of land and water on earth, and also the major oceans. Note the area of each ocean given the following table. तर खाली ओशनचा एरिया दिलाय तो तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे. फर्स्ट वन इज पॅसिफिक ओशन, 16,62,40,977 square kilometer. Atlantic Ocean, 8,65,57,402. Indian Ocean, 7,34,26,163 square kilometer. Southern Ocean, 2,03,27,000 square kilometer. And Arctic Ocean, 1,32,24,479 square kilometer. The hydrosphere includes all the water bodies that exist on the earth. Hydrosphere मध्ये प्रत्येक वॉटर बॉडी जी आहे अर्थवर असलेली ती एक्झिस्ट करते. This covers all the oceans, seas, rivers and their tributaries, lakes, reservoirs and also groundwater. On the total global water, 97.7 is contained in ocean. तर बघा, जेवढं पण वॉटर अवेलेबल आहे अर्थवर त्यापैकी 97.7% वॉटर जे आहे हे समुद्रामध्ये आहे. म्हणजे खारं पाणी जे म्हणतो आपण समुद्री पाणी ते आहे. डू यू नो वी ऑलवेज सी द लिव्हिंग वर्ल्ड अराउंड अस. देअर इज कन्सिडरेबली डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड ऑन लँड. द लिव्हिंग वर्ल्ड इन द हायड्रोस्फिअर इज मेनी टाइम्स ग्रेटर दॅन द लिव्हिंग वर्ल्ड इन द लँड अँड इट हॅज अ मच ग्रेटर डायव्हर्सिटी. तर बघा, तुम्ही जीवनसृष्टी बघतो आपण आपल्या अर्थवर बघतो, म्हणजे जमिनीवर बघतो, तर जमीन बघा किती कमी आहे, त्यापेक्षा पाणीचं हे जे आहे एरिया खूप मोठा आहे. त्यामुळे जमिनीवर जी डायव्हर्सिटी आपल्याला विविध प्राणी बघायला मिळतात त्यापेक्षा खूप विविध प्राणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या समुद्रामध्ये बघायला मिळते. डू इट युअरसेल्फ. यूज द फॉलोइंग इन्ग्रेडियंट्स. 1 बाउल ऑफ राईस फ्लेक्स म्हणजे पोहे, 1 टीस्पून ऑफ ऑइल, 1 टोमॅटो अँड अ स्मॉल अनियन, डाइस्ड चिली पावडर टू टेस्ट. Mix all the ingredient well. Give the mixture to your friend and ask them to taste it. Now add some salt to the mixer and taste it again. तर बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, काही गोष्टी घ्यायच्या आहे. पोहे घ्यायचं आहे, तेल घ्यायचं आहे, टोमॅटो घ्यायचा आहे, छोटा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि चिली पावडर द्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून तुमच्या मित्राला खायला द्यायचं आहे. नंतर परत त्यात थोडंसं मीठ टाकून खायला द्यायचं. तुमच्या काय लक्षात येणार? व्हॉट डिफरंट डू यू नोटीस इन द डिश यू टेस्ट अर्लियर अँड लेटर. जी डिश तुमचा मित्र आधी टेस्ट करेल आणि नंतर टेस्ट करेल त्यात काय फरक राहील? पहिल्या डिशला टेस्ट येणारच नाही कारण त्यामध्ये मीठ नाही आहे. व्हॉट डू यू थिंक मेड द डिश रिअली टेस्टी. तुम्हाला काय वाटते डिश टेस्टी कशामुळे बनली आहे? फॉर व्हॉट अदर पर्पज डू यू यूज द लास्ट इन्ग्रेडियंट ॲट होम. डिस्कस द सोर्सेस ऑफ इन्ग्रेडियंट. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यावर डिस्कस करायचं आहे. डू इट युअरसेल्फ. टेक सम वॉटर इन अ स्टील डिश. एका स्टील डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे. इट इज बेटर इफ द वॉटर इज फ्रॉम बोअरवेल. आणि जर तुमच्या बोअरवेलमधलं पाणी असेल तर ते फारच छान. कीप द वॉटर इन डायरेक्ट सनलाईट. आणि ती जी प्लेट आहे पाण्याची ती सूर्यप्रकाश जिथे पडतो तिथे ठेवायची आहे. डू नॉट रिमूव्ह द डिश अंटिल ऑल द वॉटर गेट इव्हॅपोरेटेड. आणि ती जी डिश आहे ती उन्हात कधीपर्यंत ठेवायची, जोपर्यंत त्यातून पूर्ण पाणी इव्हॅपोरेट होत नाही तोपर्यंत आपण डिश ती उन्हामध्ये ठेवायची आहे. व्हॉट डू यू सी. टेस्ट द सबस्टन्स इन द डिश. तुम्हाला काय बघायला मिळेल आणि त्याचा टेस्ट जो सबस्टन्स बघायला मिळेल त्याची टेस्ट घ्या. तर बघा, जेव्हा पाणी ठेवलं त्यानंतर सूर्यप्रकाश ठेवल्यावर तुम्हाला असा व्हाईट सबस्टन्स तिथे बघायला मिळतो आणि हा व्हाईट सबस्टन्स दुसरं काही नसून मीठच आहे. ओके, एक्सप्लेनेशन. यू मस्ट हॅव नोटिस दॅट आफ्टर द वॉटर इव्हॅपोरेटेड कम्प्लिटली अ व्हाईटिश लेअर इज लेफ्ट इन द डिश. इफ यू टेस्ट इट यू विल फाइंड दॅट इट इज सॉल्टी. You will realize that these are the salts in the water. In drinking water, the proportion of salt is quite low. Water from oceans and seas has a greater amount of salt. Hence, it tastes salty. तर बघा, समुद्राचं जे पाणी आहे याच्यात मिठाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं म्हणून ते खारट राहतं. आणि आपण जे नेहमी पाणी पितो त्यात मिठाचं प्रमाण एकदम कमी राहतं. त्यामुळे ते पाणी आपल्याला पिण्यायोग्य होतं. थिंक अ लिटिल. वेअर डज द वॉटर फ्लोईंग थ्रू द रिव्हर्स गो इन द एंड. नदीत वाहणारं पाणी जे आहे ते शेवटी कुठे जाऊन मिळतं? आर देअर वोल्कॅनिक इरप्शन इन द सीज. समुद्राच्या खाली पण तुम्हाला वोल्कॅनिक इरप्शन पाहायला मिळते का, हे प्रश्न विचारलेले
आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. वोल्कॅनो अंडर द सी, समुद्राच्या आतील वोल्कॅनोचं ते एक चित्र दाखवलेलं आहे. एक्सप्लेनेशन. देअर इज एव्हिडंट ॲक्वॅटिक लाईफ इन द ओशन. ओशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲक्वॅटिक लाईफ म्हणजे समुद्री जीवन आहे. फ्रॉम द मायक्रोस्कोपिक प्लँक्टन्स टू ह्यूज व्हेल्स. मायक्रोस्कोपिक प्लँक्टन्सपासून मोठ्या व्हेल्सपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं जीवन इथे आपल्याला बघायला मिळतं. डिफरंट टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर फाउंड इन द ओशन्स. वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आहे. वन दे डाय देअर रिमेन्स ॲक्युम्युलेटेड इन द ओशन्स. आणि जेव्हा ते मरतात त्यांचे जे मृत शरीर आहे पण समुद्रामध्येच राहतं. ऑल रिव्हर्स फ्लोईंग फ्रॉम माउंटेन्स ऑर हिली एरियाज फायनली मीट द ओशन. प्रत्येक नदी जी माउंटन्समधून किंवा पहाडी भागातून वाहते ती शेवटी समुद्रात जाऊन मिळते. सेडिमेंट्स फ्रॉम इरोडेड लँड्स, ट्रीज अँड बुशेस फ्लोईंग विथ द वॉटर, डेड रिमेन्स एक्सेट्रा एंटर द ओशन इन दिस विथ दिस रिव्हर वॉटर. आणि तुटलेले झाडं आहे, मेलेले प्राणी आहे किंवा आणखी काही सबस्टन्स आहे असे पाण्यासोबत वाहत जाऊन समुद्रामध्ये शेवटी मिळतात. इन बोथ द अबव प्रोसेसेस द डेड रिमेन्स डिकम्पोज रिलीजिंग व्हेरियस मिनरल्स अँड सॉल्ट इन द ओशनिक वॉटर. आणि या दोन्ही पण केसमध्ये जे डेड ॲनिमल किंवा प्लांटचे रिमेन्स असतात ते पाण्यामध्ये जाऊन ते त्याच्यातले मिनरल्स आणि सॉल्ट मिक्स होऊन जातात. वोल्कॅनिक इरप्शन ऑकर्स ऑन लँड. वोल्कॅनिक इरप्शन लँडमध्ये आपण बघायला मिळतो. सिमिलरली वोल्कॅनिक इरप्शन टेक प्लेस इन द ओशन ॲज वेल. अशाच प्रकारे वोल्कॅनिक इरप्शन समुद्राच्या आतमध्ये पण होतात. सी फिगर 6.3. ड्युरिंग वोल्कॅनिक इरप्शन डिफरंट मिनरल, ॲशेस, सॉल्ट अँड गॅसेस आर ॲडेड टू द वॉटर. दिस इन्क्रीजेस द लेवल ऑफ सॉल्ट अँड मिनरल. तर बघा समुद्राच्या आतमध्ये पण वोल्कॅनिक इरप्शन होते. याच्यातून खूप सारे मिनरल्स निघतात, गॅसेस निघतात, सॉल्ट निघते आणि याच्यामुळे समुद्रातलं जे सॉल्ट आणि मिनरलचं प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात वाढते. In ocean water, due to the continuous evaporation of oceanic water, the proportion of salt increases. All these things make the ocean water salty. आणि इव्हॅपोरेशन कंटिन्युअस होत असल्यामुळे जे सॉल्ट ते समुद्रात जमा राहते आणि याच्यामुळे पण ओशनिक पाणी जे आहे खारं होत राहते. द सॅलिनिटी ऑफ वॉटर इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस. समुद्राचा जो खारेपणा आहे वेगवेगळ्या जागी हा वेगवेगळा असतो. सॅलिनिटी इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ मिल्स particles per 1000. The average salinity of oceanic water is 35 degree per 000. Okay. The Dead Sea is known to have the maximum salinity. Its salinity is 333 degree. याला आपण मिल्स म्हणू, पर मिल्स. ओके. particles per 1000 त्याला आपण मिल्स म्हणू. Salinity is 332 mils. We obtain salt from the salty water. Salt as a substance is obtaining by constructing salt pans in the coastal areas. See figure 6.4. Salt is an atom in our diet. तर 6.4 बघा समुद्राचा जो किनारी आहे तिथे समुद्राचं पाणी जमा करून असं आकाराचे पॅन तयार केले जातात मातीमध्ये जमिनीवर आणि त्यामध्ये समुद्राचं पाणी येऊन जमा होतं आणि उन्हामुळे ते समुद्राचं पाणी इव्हॅपोरेट होतं आणि इथे सॉल्ट फक्त बाकी राहतं. Many minerals like phosphates, sulfates, iodine, etc. are also obtained from the sea. We depend on ocean on some extent of our minerals. आणि अशाच प्रकारे समुद्रातून आपल्याला खूप सारे मिनरल्स मिळतात. उदाहरणार्थ फॉस्फेट्स मिळतात, सल्फेट्स मिळतात, आयोडीन मिळतं. त्यामुळे आपण मिनरलच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात समुद्रावर अवलंबून आहे. सो यानंतरचा पार्ट आपण पुढील व्हिडिओ सेशनमध्ये कंप्लीट करूया. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.